नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 25 नोव्हेंबर 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 प्रथम सर्वोत्तम राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला जाहीर झाला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए महाराष्ट्र राज्याला 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. तर 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 हा पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाकडून प्रदान केला जातो. तर 2018 मध्ये सुरू झालेल्या या पुरस्काराचे उद्दिष्ट जलसमृद्ध भारत निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. तर सर्वोत्तम राज्य पुरस्कारामध्ये प्रथम महाराष्ट्र राज्याला, तर द्वितीय गुजरात आणि तृतीय हरियाणा राज्याला पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहू. महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. तसेच राज्यसभा सीट आहेत 19, लोकसभा सीट आहेत 48 आणि विधानसभा सीट आहेत 288. प्रश्न दुसरा, इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर मिशेल बॅचलेट हे चिली देशाचे माजी अध्यक्ष आहेत. तर त्यांना मानवाधिकार व शांततेसाठी त्यांच्या कार्याला सन्मान म्हणून या पुरस्कारात निवड झाली आहे. तर त्यांनी अन्याय व असमानतेविरुद्ध मोठे योगदान दिलेले आहे. तर या पुरस्काराचे स्वरूप म्हणजेच रक्कम आहे 25 लाख रुपये. तसेच या पुरस्काराची स्थापना झाली आहे 1986. तर 2023 विजेते आहेत अली अब्बू अवाद आणि डॅनियल बॅरेनबोइम हे 2023 चे विजेते आहेत आणि 2024 चे विजेते मिशेल बॅचलेट हे चिली देशाचे आहेत. प्रश्न तिसरा, थायलंडमध्ये झालेल्या 74व्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेचा किताब कोणी जिंकला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी फतिमा बुआश यांनी थायलंडमध्ये झालेल्या 74 मिस युनिव्हर्स 2025 चा किताब हा जिंकलेला आहे. तर मिस युनिव्हर्स स्पर्धा ही थायलंड या ठिकाणी झालेली आहे. या स्पर्धेचे दुसरे स्थान मिस व्हेनेझुएला यांना मिळालेले आहे. तर तिसरे स्थान हे मिस फिलिपिन्स यांना मिळालेले आहे. तर मिस युनिव्हर्स स्पर्धा भारताने आतापर्यंत 3 वेळा जिंकलेली आहे. त्यामध्ये 1994 ला सुष्मिता सेन यांनी जिंकला आहे. तसेच 2000 ला लारा दत्त यांनी आणि 2021 मध्ये हरनाज कौर सिंधू यांनी विजेतेपदक जिंकलेले आहे. प्रश्न चौथा, भारतात 22 नोव्हेंबर पासून किती कामगार संहिता लागू झाल्या आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 4 कामगार संहिता लागू झालेल्या आहेत. तर ज्यामुळे 29 जुने कायदे बदलले आहेत. या नवीन संहितेमुळे कामगारांना किमान वेतन, वेळेवर वेतन आणि नियुक्तीपत्रासारखे वैधानिक हक्क मिळतील. तसेच सामाजिक सुरक्षा वाढेल आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुधारेल. तर वेतन संहिता 2019 कामगारांच्या वेतनाशी संबंधित नियम सुलभ करते. तसेच औद्योगिक संबंध संहिता 2020 औद्योगिक संबंधांना नियंत्रित करते. तसेच सामाजिक सुरक्षा संहिता 2020 कामगारांना सामाजिक सुरक्षा म्हणजेच उदाहरणार्थ भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युइटी प्रदान करते. तसेच व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता 2020 ही कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित करते. या 4 संहिता या लागू झालेल्या आहेत. प्रश्न पाचवा, नुकतेच बिहार राज्याचे मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए नितीश कुमार यांची बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ही निवड झालेली आहे. तर ते बिहारचे 22वे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. तसेच बिहारचे ते 10व्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. तर विधान परिषदेवर सदस्य असणारे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री आहेत. तसेच जनता दल संयुक्त या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते. तसेच नितीश कुमार यांनी 1994 मध्ये
जॉर्न फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना देखील केलेली आहे. तर त्यांचे पुस्तक आहे विकसित बिहार की खोज. प्रश्न 6वा, अलीकडेच कोणत्या राज्यातील अंबाजी संगमरवराला जीआय टॅग देण्यात आला आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी राज्यातील अंबाजी संगमरवराला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. तर इतर काही राज्यातील वस्तूंना किंवा पदार्थांना जीआय टॅग मिळालेला आहे ते पाहू आपण. मध्य प्रदेश राज्यातील पन्ना डायमंडला जीआय टॅग मिळालेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील मिराज सितार आणि तानपूर या वाद्याला जीआय टॅग मिळालेला आहे. तसेच तमिळनाडू राज्यातील कुंभकोण नमपान आणि थोवलकुई मणिक्का मलाईला जीआय टॅग हा मिळालेला आहे. प्रश्न 7वा, 2025 मध्ये भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए टाटा समूहाला भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून प्रथम स्थान मिळाले आहे. तर द्वितीय स्थानी इन्फोसिस, तृतीय स्थान एचडीएफसी बँक व चौथे स्थान LIC ला मिळालेले आहे. प्रश्न 8वा, नोव्हेंबर 2025 च्या हवा गुणवत्ता अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए नवी दिल्ली हे शहर नोव्हेंबर 2025 च्या हवा गुणवत्ता अहवालानुसार प्रदूषित शहर ठरले आहे. तसेच नवी दिल्ली हवा गुणवत्ता निर्देशांक AQI हा 500च्या वर गेला असून काही भागात तो 600च्या पुढे नोंदवला आहे, ज्यामुळे ते सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. तर वार्षिक आकडेवारीनुसार बर्निहाट आसाम हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. तसेच आरोग्यासाठी हवेचे हे गंभीर प्रदूषण श्वसन संस्थेचे आजार, हृदयविकार, फुफ्फुसांचा कर्करोग यासारख्या गंभीर आरोग्य समस्यांसाठी कारणीभूत ठरतो. प्रश्न 9वा, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन ए सातारा या ठिकाणी 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तर साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे हे संमेलन होणार आहे. तर संमेलनाची तारीख आहे 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान हे संमेलन होणार आहे. तर संमेलनाचे अध्यक्ष आहेत विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष आहेत शिवेंद्रसिंहराजे भोसले, बोधचिन्ह निर्माते आहेत दी फडणवीस, तर मावळते अध्यक्षा तारा भवळकर आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मंडळाचे अध्यक्ष आहेत मिलिंद जोशी. तसेच साताऱ्यामध्ये चौथे साहित्य संमेलन हे होणार आहे. तर 32 वर्षानंतर साताऱ्यात साहित्य संमेलन भरणार आहे. तर यापूर्वी 1905, 1962 आणि 1963 मध्ये मराठी साहित्य संमेलन हे भरलेले आहे. तर आता 2026 मध्ये मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार आहे. प्रश्न 10वा, G20 चे 2025 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आयोजित केले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका या देशाकडे G20 2025 चे अध्यक्षपद हे आहे. तर भारताचे प्रतिनिधित्व नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच भारताने आरोग्य व्यवस्था, आर्थिक स्थैर्य आणि पारंपरिक ज्ञान या 3 प्रस्ताव मांडलेले आहेत. तसेच G20 परिषदेचे आयोजन केलेले इतर काही देश पाहू. तर 2023 मध्ये आपल्या प्यारा भारत देशाने आयोजित केले होते. तसे 2024 मध्ये ब्राझील या देशाकडे आहे. तसेच 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका या देशाकडे आहे.